Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. आजच्या सेशनमध्ये आपण द नेकलेस या स्टोरीचा पार्ट 2चा वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग आता आपण वर्कशॉपकडे वळूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Spot the circle, the error in the following sentences. Then rewrite the sentences after correcting them. इथे आपल्याला जे काही सेंटेन्सेस दिले गेले आहेत त्यांच्यामध्ये एरर आहे, ते एरर आपल्याला शोधायचं आहे आणि ते सेंटेन्स आपल्याला करेक्ट करून परत लिहायचं आहे. चला तर मग आता आपण सेंटेन्स करेक्ट करून त्याला रिराईट लिहूया. फर्स्ट, बट दे कुड नॉट फाउंड इट. आन्सर, बट दे कुड नॉट फाइंड इट. इथे वर्बचं पास्ट पार्टिसिपलच्या ऐवजी प्रेझेंट फॉर्म येतं. बी, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. आन्सर, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. नेक्स्ट, at the end of 1 week they have lost all hopes. Answer, at the end of the week they have lost all hopes. D, he would borrow the race. Answer, he would borrow the race. E, you should have returned it sooner. Answer, you should have returned it sooner. Next sentence, and this life lasted for 10 years. इथे आपल्याला या सेंटेन्समध्ये खूप मायनर एरर दिसतोय, तो म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही आन्सरमध्ये अँड दिस लाईफ लास्टेड 10 years, नॉट इयर. नेक्स्ट सेंटेन्स, नो आय एम मॅथलेट लॉयझेल. ह्या सेंटेन्समध्ये तर रायटिंग मिस्टेक आहे. इथे तुम्ही पाहू शकता लॉयझेल हे जे काही नेम आहे ते नाऊन आहे आणि नाऊनची सुरुवात ही कॅपिटल लेटर्सने होते, ती इथे आपण रिकरेक्ट केली आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मॅडम फॉरेस्टर वेर स्टर्नड. आन्सर, मॅडम फॉरेस्टर वॉज स्टर्नड. इथे आपला हा प्रश्न संपतो. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला जो काही टेबल दिलाय तो कंप्लीट करायचा आहे. इथे आपल्याला टेबलमध्ये अटरन्स म्हणजे उद्गारलेलं वाक्य आणि हू सेड इट कोणी म्हटलं, टू हुम कोणाला म्हटलं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या वेळी म्हटलं यासाठी वेन असे बॉक्स दिले गेले आहेत आणि त्यामध्ये ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर आता आपण हा टेबल कंप्लीट करूया. फर्स्ट, I touched it in the hall at the ministry. Who said it? Math lead. To whom? To her husband. When math lead noticed that her necklace is lost. Next sentence. It will give us time to look some more. Who said it? Mr. Loisel. To whom? To math lead. When he told math lead to write to her friend. Next sentence, I might have needed it. Who said it? Madam Forrester. To whom? To math lead. When math lead returned the necklace to Madam Forrester. Fourth, you must have made a mistake. Who said it? Madam Forrester. To whom? To math lead. When Madam Forrester did not recognize math lead. Next sentence, well, I lost it. Who said it? Math lead. To whom? To Madam Forrester. When telling how the necklace lost. Next sentence, mine it was an limitation. Who said it? Madam Forrester. To whom? To math lead. When
शी नोज एव्हरीथिंग अबाउट द नेकलेस. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न काय म्हणतो पाहूया. राईट व्हॉट डू यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मॅथलीड. खाली आपल्याला मॅथलीड्सच्या काही ॲक्शन्स दिल्या गेल्या आहेत. त्या ॲक्शन्सवरनं आपल्याला काय वाटतं किंवा त्या ॲक्शन्स वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे. ए. मॅथलीड वॉज शॉक्ड, डिस्पेअर ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. मॅथलीडला जेव्हा लक्षात आलं की तिच्याकडनं तो जो काही डायमंड नेकलेस होता तो हरवला गेलाय, तेव्हा तिथे धक्का बसला किंवा ती अस्वस्थ झाली. आन्सर. आय थिंक हर रिॲक्शन टू लॉस ऑफ हर नेकलेस वॉज नॅचरल, बट शी हरसेल्फ वॉज responsible for the tragedy. Her stubborn behavior is to be blamed for the loss. Next sentence. Mathlid wrote a note to her friend as dictated by her husband. मॅथलीडच्या हजबंडनं ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मॅथलीडनं तिच्या फ्रेंडला एक लेटर लिहिलं. यावरनं तुम्हाला काय वाटतंय ते लिहायचं आहे. आन्सर. The couple couldn't find the lost necklace even after long search. They expected to find it someday. For that, they needed some more time, and Mathlid was compelled to write the false letter to her friend. Her action of telling lies and betraying her friend was immoral and ridiculous. Next, C. Mathlid and her husband decided to replace the necklace. मॅथलीडला आणि तिच्या हजबंडनं असं ठरवलं जो काही डायमंड नेकलेस त्यांच्याकडून हरवला गेलाय तो ते रिप्लेस करणार. आन्सर. आय थिंक देअर डिसिजन ऑफ रिप्लेसिंग द नेकलेस वॉज इमॅच्युअर अँड इनसिन्सिअर. इन्स्टेड दे शुड हॅव क्लिअरली अँड ओपनली टोल्ड मॅडम फॉरेस्टर अबाउट द इन्सिडंट. इट कुड हॅव सेव्ड देम from the horrible life they had to face and the dreadful debt they had to pay. Mathlid returned the diamond necklace to her friend. मॅथलीडनं तिच्या फ्रेंडचा जो काही डायमंड नेकलेस होता तो परत केला. आन्सर. आय थिंक it was her moral responsibility to return the borrowed diamond necklace immediately after the party day, but she delayed. She did so to hide the fact that she had lost the diamond necklace. Her negligence made her to make one more wrong. Next, E. Mathlid did not tell her friend about the loss and replacement. मॅथलीडनं जो काही डायमंड नेकलेस हरवला होता तो डायमंड नेकलेस तिने रिप्लेस केलाय हे मॅथलीडनं तिच्या फ्रेंडला सांगितलंच नाही. आन्सर. इट वॉज अनदर बिग मिस्टेक शी कमिटेड. इट वॉज हर थॉटलेस ॲक्शन. हॅड शी टोल्ड हर फ्रेंड अबाउट द लॉस ऑफ द नेकलेस, फर्दर ruinous incidents would have occurred and the remedy for the problem would have been very simple and easy. Mathlid worked very hard to pay the debt. जी काही त्या नेकलेसची किंमत होती ती मॅथलीडला चुकवण्यासाठी खूप असं कष्ट करावं लागलं. आन्सर. मॅथलीड ॲक्शन्स शो दॅट शी वॉज कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मड वुमन. शी हॅड चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर लाईफस्टाईल. शी फॉरगॉट हर ड्रीम्स ऑफ लिव्हिंग लक्झरियस लाईफ. शी वर्कड हार्ड अँड सेव्ड मनी फॉर रिप्लेइंग द डेप्ट. She felt duty bound for coming out of the devastating situation she was responsible for. Next, Mathlid and her husband paid off the debt in 10 years. मॅथलीडनं आणि तिच्या हजबंडनं जी काही किंमत होती त्या नेकलेसची ती किंमत 10 वर्षामध्ये चुकवली. आन्सर. द इन्कम ऑफ मॅथलीड हजबंड वॉज मिअर्च. So both of them worked very hard for 10 long years to save money for replacing the debt. They curtailed their needs severely. Her husband worked extra to ease the
burden of debt, somehow they faced the voice together bravely and sincerely. Next, Mathlete told her friend about the lost necklace. मॅथलीडनं तिच्या फ्रेंडला जो काही तिचा लॉस्ट नेकलेस होता त्याच्याबद्दल सांगितलं. आन्सर, मॅथलीड वॉज नाव अ रिलीव्ड पर्सन. Though it was her fault, she must have thought that she would tell her the truth to her friend and tell her how she struggled for 10 long years that made her look old. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. Form pairs discuss how part 2 of the story could have been different. Write your storyline in the form of bullet showing the main events. जोड्या बनवा आणि चर्चा करा. हा जो काही स्टोरीचा पार्ट सेकंड आहे तो कशा पद्धतीने वेगळा असू शकला असता आणि स्टोरी मधले जे काही मेन पॉइंट्स आहेत, मेन इव्हेंट्स आहेत ते तुम्हाला बुलेटच्या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. आन्सर, द कॅबमॅन who dropped them at their door found the necklace after 2 days while cleaning his cab behind the space of the seats fallen from the gaps of the seats. Remembered the lady wearing the necklace was an honest and God-fearing man. Went to their house, handed over the necklace to them. It could have changed the whole story. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न काय म्हणतो पाहूया. इमॅजिन व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड आफ्टर मॅथलीड्स फ्रेंड डिस्कवर्ड दॅट द डायमंड्स वेर रिअल. डू यू थिंक शी वुड रिटर्न इट टू मॅथलीड? वुड दॅट मेक मॅथलीड हॅपी? आन्सर, मॅथलीड्स फ्रेंड्स वॉज रिच but a kind-hearted and generous woman. She knew that Mathlete had to face many miseries for 10 years. I think she would return the necklace to Mathlete. Mathlete would be happy to find some relief after ruinous suffering. इथे आपला पाचवा प्रश्न संपतो. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट about it in 10 your words in 5 to 6 lines. खाली जे काही आपल्याला प्रश्न दिले गेले आहेत त्यांची चर्चा करायची आहे आणि त्याच्याबद्दलचं आपलं जे काही मत आहे ते 5 ते 6 ओळींमध्ये आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला, व्हॉट वुड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन्स टू यू? तुमच्यासोबत जर असं काही घडलं असतं तर त्या प्रसंगी तुम्ही काय केलं असतं? आन्सर, I would go to the friend and explain her all situations or what happened. I would ask the real price of the necklace to my friend and take some time to return the necklace price. The friend from whom I have taken the necklace will be rich, so it will accept my idea. Next question आहे, what opinion do you form about Mathlete's husband from her story? ही जी काही मॅथलेटची स्टोरी आहे त्या मॅथलेटच्या स्टोरीपासून मॅथलेटचा जो काही हजबंड आहे मिस्टर लॉयसेल यांच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? आन्सर, मॅथलेट हजबंड वॉज सो केअरिंग. ही ऑलवेज ट्राईज टू कम्प्लीट मॅथलेट्स ऑल विशेस. ही इज अ गुड काइंड अँड केअरिंग पर्सन फॉर मॅथलेट. ही इज टू सपोर्टिव्ह फॉर मॅथलेट. He was one of the best guy. Next is that which event in the story part 1 and part 2 changed Mathlete's life? तुम्हाला काय वाटतं ही जी काही मॅथलेटची स्टोरी आहे त्याच्यापैकी त्याचा पार्ट 1 किंवा पार्ट 2 याच्यामधला कोणता इव्हेंट ही स्टोरी टोटली चेंज करतो? आन्सर, द लॉस्ट ऑफ द नेकलेस. आफ्टर दॅट borrowing of money also changed their home too. After that, I think this event changed the Mathlete's life totally. इथे आपला 6वा प्रश्न संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नामध्ये आपल्याला एक टेबल दिला गेला आहे जो की टेबल वर्क
फॉर्म्सने भरला गेला आहे तो आपल्याला रीड करायचा आहे. त्या टेबलमध्ये बेस म्हणजे जो काही मेन फॉर्म आहे वर्बचा तो, त्याचप्रमाणे त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म, पास्ट प्रेझेंट फॉर्म आणि त्याचप्रमाणे यस फॉर्म अशा पद्धतीचे वर्बचे वेगवेगळे फॉर्म दिले गेले आहेत ते आपल्याला रीड करायचे आहेत. इथे आपण पाहू शकतो, इथे आपल्याला या कॉलममध्ये वर्बचा मेन फॉर्म, त्याचा यस फॉर्म, पास्ट टेन्स मधला फॉर्म, त्याचप्रमाणे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म अशा पद्धतीने कॉलम दिला गेला आहे ते आपल्याला रीड करायचं आहे. गिव्ह, गिव्स, गेव, गिव्हिंग, गिव्हन अशा पद्धतीनं बाकीचे जे काही वर्ब फॉर्म्स आहेत ते तुम्ही रीड करा. इथे आपल्याला त्याच्याबद्दल काहीशी माहिती दिली आहे ते आता आपण पाहूया. म्हणजे हा जो काही पार्ट आहे तो लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे हे समजून घ्या. द बेस फॉर्म इज युज्ड ॲज अन इन्फिनिटिव्ह. यू मे गो, शी विल गो, इन ऑर्डर्स गो होम, and in simple present tense I go to school, we go home, do you go there every day, the children they go up, etc. हे जे काही बेस फॉर्म असतात ते इन्फिनिटिव्ह म्हणून वापरले जातात. जसे की इथे आपल्याला एक्झाम्पल दिले गेलं आहे, आय गो टू स्कूल. अशा पद्धतीनं इन्फिनिटिव्ह म्हणून ह्या मेन फॉर्मला वापरले जातं. Note that we use yes form with he, she, it, third person singular objects to show the simple present. लक्षात ठेवा, हे जे काही yes फॉर्म असलेले verbs असतात ते verbs he, she, it या थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवण्यासाठी वापरले जातात. The past tense form has ed at the end, but many commonly used verbs have different past tense forms. Example, came, went, spoke. जे काही पास्ट टेन्स मधले वर्बचे फॉर्म असतात त्यांना ईडी हा प्रत्यय लागलेला असतो, पण असे काही कॉमन वर्ब्स आहेत की त्यांचे पास्ट वर्ब फॉर्म्स हे ईडी या शब्दाला जोडले गेलेले नसून ते खूप वेगळे आहेत. जसे की इथे आपल्याला उदाहरणामध्ये दिले गेले केम, वेंट, स्पोक अशा पद्धतीचे बरेच वर्ब्स आपल्याला पाहायला भेटतील. द ing फॉर्म इज नोन ॲज द पास्ट प्रेझेंट पार्टिसिपल. इट इज युज्ड विथ फॉर्म्स ऑफ बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन. एक्झाम्पल, आय एम ईटिंग, यू वेर ईटिंग, she was eating. It is also used to in certain constructions like he sat copying a manuscript. हे जे काही प्रेझेंट पार्टिसिपलचे ing लावलेले फॉर्म असतात ते बी ह्या प्रत्ययासोबत वापरले जातात. कंटिन्युअस ॲक्शन्स दाखवण्यासाठी प्रामुख्याने यांचा वापर केला जातो. इथे आपल्याला त्याचे एक्झाम्पल पण दिले गेले आहेत. नेक्स्ट, the past participle used with forms of have shows complete actions. जे काही वर्ब पास्ट पार्टिसिपल मध्ये असतात आणि त्यांचा वापर have याच्या सोबत होतो ते कंप्लीट ॲक्शन दाखवतात. त्यांचे एक्झाम्पल आहेत आय हॅव इटन, दे हॅव कम, एक्सेट्रा. इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक दे लुक्ड ॲट इच अदर स्टन्ड. It also used in passive constructions. We will learn about passive voice later. अशा पद्धतीनं हे जे काही पास्ट पार्टिसिपल आहेत ते हॅव सोबत कशा पद्धतीनं यूज करू शकतो आपण त्याचे एक्झाम्पल पाहिले आहेत. A table of verb forms of your own reference. Try to arrange the verbs in alphabetical order. Keep adding new verbs to your table time to time. When you write, check your work to see whether you have used the correct verb form. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं तुम्हाला बरेचसे जेवढे काही वर्ब माहिती आहेत त्या वर्बची अरेंजमेंट अल्फाबेटिकल ऑर्डरने करायची आहे. आणि तो जो काही टेबल तुम्ही बनवला आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन जे काही वर्ब तुम्हाला सुचतील किंवा निदर्शनास येतील
ते त्या टेबलमध्ये वेळोवेळी ॲड करत जायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना करेक्ट करून परत त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. असे केल्यामुळं तुम्हाला वर्बचे वेगवेगळे जे काही फॉर्म आहेत आपण इथे पाहिल्याप्रमाणे जसे की येस फॉर्म, त्याचप्रमाणे पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वर्बचे फॉर्म आहेत ते तुम्हाला समजतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला द नेकलेस या स्टोरीचा पार्ट सेकंडचा वर्कशॉप संपतो. तुम्हाला पार्ट सेकंड व पार्ट फर्स्टचे वर्कशॉपचा आणि चिटचॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. आजच्या सेशनमध्ये आपण द नेकलेस या स्टोरीचा पार्ट 2चा वर्कशॉप पाहणार आहोत. चला तर मग आता आपण वर्कशॉपकडे वळूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Spot the circle, the error in the following sentences. Then rewrite the sentences after correcting them. इथे आपल्याला जे काही सेंटेन्सेस दिले गेले आहेत त्यांच्यामध्ये एरर आहे. ते एरर आपल्याला शोधायचं आहे आणि ते सेंटेन्स आपल्याला करेक्ट करून परत लिहायचं आहे. चला तर मग आता आपण सेंटेन्स करेक्ट करून त्याला रिराईट लिहूया. फर्स्ट, बट दे कुड नॉट फाउंड इट. आन्सर, बट दे कुड नॉट फाइंड इट. इथे वर्बचं पास्ट पार्टिसिपलच्या ऐवजी प्रेझेंट फॉर्म येतं. बी, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. आन्सर, यू मस्ट. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.